16वं फायनान्स कमिशन किंवा वित्त आयोग ह्यांनी त्यांच्या रिकमेंडेशन्स दिलेल्या आहेत. म्हणजे काय की त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आता आपलं काम काय की हे सगळं माहिती पाहिजे, सगळ्याचे सगळे रिकमेंडेशन आपल्याला पाठ पाहिजे, कारण की पुढचे 5 ते 7 वर्ष ह्याच्यावर हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहे. तर आपल्याला फक्त 16वं माहिती पाहिजे का? नाही, तर 15वं पण माहिती पाहिजे, कारण की आतापर्यंत जे 15वं चालू होतं तर त्याच्यासोबत ते 14वं कम्पेअर करायला विचारत होते. इव्हन आताची जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली तर त्याच्यामध्ये पण त्यांनी हे कम्पेअर करायला विचारले होते. जसं ते आता कंबाईन राज्यसेवा, युपीएससी सगळ्या सगळ्या परीक्षेमध्ये ते विचारू शकतील. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये करायचं आहे. 15व्या सोबत 16वं पण आपण कम्पेअर करून बघू. ठीक आहे, आता बघा 16वं फायनान्स कमिशन आहे. आता जे फायनान्स कमिशन आहे त्याचे जे स्टॅटिक आहे तर ते तुम्हाला पुस्तकातून करायचे. आर्टिकल 280 आहे की 500 आहे ते सगळं तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, आपण इथं फक्त जे करंट रिलेटेड आहे ते बघू. आता हे जे 16वं फायनान्स कमिशन आहे तर त्याचे अध्यक्ष आता बघा आपण की नाही हे आधी ब्रॉडली बघू, नंतर ह्याचं डिटेलमध्ये बघू, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला समजेल ते. ठीक आहे, हे बघा 16वं फायनान्स कमिशन आहे. तुम्हाला लिहून देतो प्रॉपरली जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. हे बघा 16वं फायनान्स कमिशन. आता ह्याचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद केजरीवाल नाही, अरविंद पनगरी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता तुम्हाला माहित असेल की तुम्ही जे स्टॅटिक करता त्यातून तुम्हाला माहित असेल की जे फायनान्स किंवा वित्त आयोग आहे तर त्याचं काम काय असतं? केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे पैसे येतात, तर ते दोन प्रकारे येतात. एक व्हर्टिकल डिव्हॉल्युशन असतं, एक हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे काय? उभं डिव्हॉल्युशन, म्हणजे जे केंद्राकडून राज्य सरकारकडे पैसे असतात, म्हणजे काय? उभं डिव्हॉल्युशन. त्याच्यानंतर एक असतं आडवं, म्हणजे राज्याने तुम्ही कसे पैसे वाटणार ते सांगणार. ठीक आहे, म्हणजे आडवं डिव्हॉल्युशन. ठीक आहे, आता फक्त त्या डिव्हॉल्युशन करतात का? नाही, ते ग्रँट्स पण देतात, म्हणजे थोडंफार दान, म्हणजे अनुदान देतात. तर त्याला काय म्हणतात? ग्रँट्स इन एड किंवा अनुदान. राज्यांना अनुदान देतात. तर हे अनुदान त्यांनी दोन प्रकारे दिलेलं आहे. म्हणजे आधी जे 15 होतं त्यांनी 5 प्रकार सांगितलं होतं आणि ह्यांनी फक्त दोन सांगितलंय. कोणतं? स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि दुसरं म्हणजे काय? डिझास्टर मॅनेजमेंट. आधी बाकीचे पण होते, पण आता ह्या वर्षीसाठी फक्त दोन लक्षात ठेवायचे. कोणते? स्थानिक स्वराज्य संस्था आणि डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे लोकल बॉडीज असतात ह्या. त्याच्यानंतर फक्त एवढंच त्यांचे रिकमेंडेशन असतात, थोडेसे बाकीचे पण असतात. तर बाकीचे रिकमेंडेशन पण आहेत. इतर मध्ये काय की त्यांनी काय सांगितलंय की जे डिस्कॉम वगैरे आहेत, जे आपले इलेक्ट्रिसिटी वगैरे असतं त्यांचं, जे सरकारी कंपन्या आहेत इलेक्ट्रिसिटीच्या, तर त्यांना प्रायव्हेट करायचं. ठीक आहे, म्हणजे काय? डिस्कॉमला प्रायव्हेट करायचं. आणि ज्या काही सरकारी कंपन्या आहेत, म्हणजे राज्यांच्या सरकारी कंपन्या आहेत, तर जवळपास 300च्या वरती त्यांनी कंपन्यांना बंद करायला सांगितलं राज्यांच्या. ठीक आहे, 300च्या वर राज्यांच्या कंपन्या बंद करायला सांगितल्या. ठीक आहे, तर हे रिकमेंडेशन आपल्याला माहिती पाहिजे. काय काय सांगितलं तुम्हाला? जे 16 फायनान्स कमिशन आहे तर त्याच्यामध्ये एक उभं डिव्हॉल्युशन असतं, एक आडवं डिव्हॉल्युशन असतं आणि अनुदान असतं, आणि त्यासोबत बाकीचे पण ते रिकमेंडेड करतात. तर हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे. त्यांनी अनुदान मध्ये दोन सांगितले, स्थानिक स्वराज्य संस्था आणि डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे, तर हे सगळं आपण एक एक करून आता बघू. बघा, तुम्हाला सांगितलं पहिले. आता ही थोडीशी आधी माहिती बघून घेऊ, नेमकी कोण म्हणजे काय काय कुठं कुठं थोडं फॅक्च्युअल आहे ते बघू. याचे अध्यक्ष अरविंद पनगरिया, तुम्हाला सांगितलं मग ते. आणि 15व्या जे फायनान्स कमिशन होते त्याचे कोण होते? एन के सिंग. ठीक आहे, यांचे सदस्य बघायला गेले तर फुल टाइम मेंबर आणि पार्ट टाइम. आता जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांनी सांगितलंय, कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलंय की ह्याचे एक अध्यक्ष असतील आणि 4 त्याचे मेंबर्स असतील. तर 4 मेंबर पैकी कोणते म्हणजे दोन यांनी फुल टाइम दिले आणि 2 पार्ट टाइम. तर हे असं काही फिक्स नसतं, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलं नाही, ते फक्त त्यांच्यानुसार ते ठरवतात. तर फुल टाइम 2 आहेत, एक अॅनी मॅथ्यू आणि एक मनोज पांडा. आणि पार्ट टाइम पण 2 आहेत, सौम्यकांती घोष आणि टी रविशंकर. आता बघा, जे मनोज पांडा आहे ते राज्याध्यक्ष, म्हणजे एक राज्याध्यक्ष होते, त्यांच्या जागी हे आले. त्यांनी म्हणजे आधीच राजीनामा दिला होता. आणि अजय झा ह्यांनी पण राजीनामा दिलेला आहे. आता बऱ्याच ठिकाणी अजय झा ह्यांना कंटिन्यू केलेला आहे, पण ह्यांनी पण राजीनामा ऑलरेडी दिलेला आहे, मागच्या वर्षी दिलेला आहे. तर हे त्यांच्या जागी टी बी रविशंकर आलेले आहेत आणि जे राज्याध्यक्ष आहेत त्यांच्या जागी मनोज पांडा आलेले आहेत. आता जे अजय झा होते ते फुल टाइम होते आधी, पण जे त्यांच्या जागी टी बी रविशंकर आले ते पार्ट टाइम आलेले आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता कालावधी बघायला गेला तर 2026-27 ते 2030-31 5 वर्षाचा असतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता ह्यांच्या रिकमेंडेशन ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, हे आपल्याला करायचं आहे. बघा, तुम्हाला पहिले सांगितलं होतं की व्हर्टिकल डिव्हॉल्युशन म्हणजे उभे असतं, दुसरं म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे राज्यामध्ये कसं वाटणार ते. पहिलं म्हणजे व्हर्टिकल म्हणजे केंद्रातून राज्याकडे, त्याच्यानंतर तिसरं म्हणजे ग्रँट्स, त्याच्यानंतर इतर. तर पहिलं आपण बघू व्हर्टिकल. आता व्हर्टिकल किंवा ह्याला मराठीमध्ये अनुलंब प्रक्रांती म्हणतात. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तुम्ही बघा. तर केंद्राकडून सर्व राज्यांकडे एकूण किती पैसे जायला पाहिजे ते म्हणजे व्हर्टिकल डिव्हॉल्युशन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता ह्याच्यामध्ये काय असतं की जे कर महसूल येतं किंवा टॅक्स रेव्हेन्यू येतो गव्हर्नमेंटकडे,
केंद्राकडे, तर त्याच्यापैकी काही पैसा ते राज्यांकडे देतात. तर किती पैसा द्यायला पाहिजे ते फायनान्स कमिशन सांगतं. तर ह्या वर्षी त्यांनी सांगितलं की 41% वाटा द्यायला पाहिजे. ठीक आहे, जेवढं काही टॅक्स येतं. आता बघा, जे 15 होतं त्यांनी काय सांगितलं होतं, 41 सांगितलं होतं. ह्यांनी पण 41 सांगितलं होतं. पण त्याच्या अगोदरचं जे 14 होतं त्यांनी 42 सांगितलं होतं. म्हणजे मागच्या वर्षी बदललं होतं आणि ह्या वर्षी सेम आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. मागच्या वर्षी नव्हतं ते, मागचं जे फायनान्स कमिशन होतं त्यांनी बदलवलं होतं आणि ह्यावेळेस पण सेम आहे. आता राज्यांचा वाटा 41% हा कसं ठरवतात ते बघा. जो केंद्राकडे जो कर येतो, म्हणजे टोटल जो टॅक्स रेव्हेन्यू येतो, तर त्या टॅक्स रेव्हेन्यू मधून ते म्हणजे जे कलेक्शन साठी त्यांना जे काही पैसे लागतो, म्हणजे जे काही म्हणजे जे काही त्यांचे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतात जे कलेक्ट करतात टॅक्स, तर त्यांना जो पैसा देणं वगैरे असो, काही प्लॅटफॉर्म आहेत ते वगैरे चढवणं असो, तर ते त्याचा जो पैसा लागतो तो तिथून मायनस करतात. ठीक आहे, त्यासोबतच ते उपकर किंवा सेस किंवा अधिभार आणि सरचार्जेस हे सगळं त्याच्यातून मायनस करतात आणि त्याचे 41% काढतात. तर तो होता राज्यांचा वाटा. कळलं का? ठीक आहे. स्टेट शेअर जो सेंटरचा टॅक्स कलेक्शन असतो त्याच्यातून हे मायनस करायचं आणि तो स्टेटचा शेअर असतो. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन बघायला गेलं, त्याला काय म्हणतात, समक्रांती प्रक्रांती, समस्तर प्रक्रांती. आता हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन 41 जे हे पर्सेंट आहे, तर त्याच्यापैकी कोणत्या राज्याला किती पैसे मिळायला पाहिजे ते म्हणजे हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन. ठीक आहे, तर ह्याचे क्रायटेरिया कोणते कोणते आहेत, तर हे इथं क्रायटेरिया पण दिलेलं आहे आणि टोटल पर्सेंट पण दिलेलं आहे. हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आता ह्यांनी आधी उत्पन्न वगैरे दिलेलं आहे, हे आपल्याला डायरेक्ट लक्षात नाही येणार. तुम्हाला आधी व्हिज्युअलाइज करून सांगतो बघा. आता फक्त तुम्ही इमॅजिन करा की भारत देश आहे आणि भारताला म्हणजे केंद्र आहे, केंद्र सरकारला जे राज्य सरकार आहे त्यांना पैसे द्यायचे आहेत. तर कोणते क्रायटेरिया वापरतील? ऑब्व्हियसली तर ते राज्य कोणतं आहे. समजा हे महाराष्ट्र आहे. ठीक आहे, तर हे महाराष्ट्राचा एरिया किती आहे ते पहिली गोष्ट बघतील. पहिली गोष्ट काय, एरिया बघतील. त्यानंतर दुसरी गोष्ट काय की ह्या महाराष्ट्रामध्ये काय बघतील, पॉप्युलेशन किती आहे, पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या, पॉप्युलेशन. त्याच्यानंतर ह्या पॉप्युलेशननी काम कसं केलंय, म्हणजे आतापर्यंत त्या राज्याने पॉप्युलेशनवर वर्क कसं केलंय त्याला काय म्हणतात, डेमोग्राफिक परफॉर्मन्स. तर तिसरी गोष्ट ते डेमोग्राफिक परफॉर्मन्स बघतील. आणि चौथी गोष्ट काय की ह्याच्यामध्ये तुम्हाला झाड झुडपं पण दिसतील, तर म्हणजे काय, वन. ठीक आहे, ह्या तीन चार गोष्टी दिसतील. त्यासोबतच काय इकॉनॉमी असते भारताची किंवा महाराष्ट्र कोणत्याही राज्याची इकॉनॉमी असते. तर इकॉनॉमी ते दोन प्रकारे बघत आहेत. काय की इन्कम डिस्टन्स, ते काय ते पुढे सांगतो. इन्कम डिस्टन्स किंवा उत्पन्न अंतर म्हणतात त्याला. आणि तुम्ही जीडीपी मध्ये किती कॉन्ट्रीब्युट करताय तो राज्य, तर ते सगळं इथं बघताय. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे काय काय बघणार आहे ते, पहिले क्षेत्रफळ किंवा एरिया बघणार त्या राज्याचा. एरिया बघणार, त्या एरियामध्ये किती पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन बघणार. त्यानंतर त्यांनी पॉप्युलेशन मध्ये काम कसं केलंय ते बघणार, म्हणजे त्याला डेमोग्राफिक परफॉर्मन्स म्हणतात. त्याच्यानंतर फॉरेस्ट, त्याच्यातले वन कसे असणार आहे. आणि त्याच्यानंतर इकॉनॉमी, इकॉनॉमीमध्ये त्यांनी दोन सांगितले, कोणतं, उत्पन्न अंतर आणि दुसरं म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशन टू जीडीपी. तर हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे. तर हे आपण एक एक करून बघू. बघा, क्षेत्रफळ आहे, तर क्षेत्रफळाला ते 10% ह्या वर्षीसाठी, 10% म्हणजे जो 16वा फायनान्स कमिशन आहे त्यांनी 10%, जो 41% आहे तर त्याच्यापैकी जे कोणत्याही राज्याला मिळेल तर ते 10% त्याचं ठरवलेलं आहे. आणि जे 15 होतं ते 15% होतं, तर 15%वरून हे कमी झालेलं आहे. ठीक आहे, 15व्या याच्यातून इथं कमी केलेला आहे क्षेत्रफळाचा जो वाटा असेल तो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं लोकसंख्या. आता लोकसंख्या आधी 15.5% होती, इथं त्यांनी वाढून 17.5% केलेली आहे. का बरं? कारण की जे म्हणजे आता ह्याचा फायदा मोस्टली जिथं जास्त पॉप्युलेशन आहे त्यांना होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे डेमोग्राफिक परफॉर्मन्स आहे तर ते पण त्यांनी कमी केलेलं आहे. म्हणजे हा, इथून ते वाढवलेलं आहे आणि हे कमी केलेलं आहे. ठीक आहे, डेमोग्राफिक परफॉर्मन्स म्हणजे काय की म्हणजे ज्या राज्य सरकार आहे त्यांनी डेमोग्राफी चांगली व्हावी त्यासाठी काय काय कामं केलेली आहे, तर ते इथे आहे. आता जे 15वं होतं त्यांनी काय केलं होतं, TFR, टोटल फर्टिलिटी रेट, तो मोजला होता. ठीक आहे, पण ह्यांनी जे केलेलं आहे, तर 16व्या वित्त आयोगाने काय केलंय, TFR न मोजता त्यांनी जे 1971 पासून ते 2011 पर्यंत किती लोकसंख्या वाढली ते बघितलंय डेमोग्राफिक परफॉर्मन्स मध्ये. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या तीन गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर फॉरेस्ट. आता फॉरेस्ट म्हणजे जे वन क्षेत्र वगैरे आहे, तर वन क्षेत्र हे सेम ठेवलेलं आहे. तर हा फॅक्ट लक्षात ठेवा, कारण की इथे हा थोडासा युनिक आहे. मागं जे होतं तेच ह्या वर्षी पण आहे. तर सेम कोणतं आहे, कोणतं क्रायटेरिया सेम आहे तो विचारू शकतात, कंबाईन किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये विचारू शकतात की हा फॅक्टर कोणता आहे, की सेम त्यांनी कुठे ठेवलेला आहे. ठीक आहे, फॉरेस्ट आहे किंवा वन आहे, वन. त्याच्यानंतर बघायला गेलं तर इकॉनॉमी. तर इकॉनॉमीमध्ये दोन गोष्टी आहेत, एक उत्पन्न अंतर आणि कॉन्ट्रीब्युशन टू जीडीपी. हे जे कर आणि वित्तीय सुधारणा होतं तर ते जे मागचं फायनान्स कमिशन होतं त्यांनी हे केलं होतं. आता ह्या वर्षी त्यांनी इथं बिलकुल न देता ह्याच्या जागी आणलंय कॉन्ट्रीब्युशन टू जीडीपी. तर कॉन्ट्रीब्युशन टू जीडीपी डायरेक्ट 10% केलेलं आहे. ह्याचा फायदा कोणाला होणार आहे, महाराष्ट्र,
किंवा जे साऊदर्न राज्य आहे, साऊथचे राज्य आहेत ते त्यांना होणार आहे, ज्याच्यात जास्त इंडस्ट्रीज वगैरे आहे त्यांना होणार आहे, कारण की त्यांनी जीडीपी तर त्यांचं करतायचं म्हणजे वाढवतच आहेत, सोबतच ते डेमोग्राफिक परफॉर्मन्स पण त्यांचा चांगला आहे, तर त्यासाठी त्यांना फायदा देण्यासाठी इव्हन साऊथचे जे राज्य आहेत ते खूप जास्त प्रोटेस्ट करत होते की आम्हाला पैसे कमी भेटतात, आम्ही जीडीपी मध्ये जास्त वाटा आहे तरी. तर त्याच्यासाठी त्यांनी हे नवीन क्रायटेरिया आणलेला आहे, तर हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कॉन्ट्रीब्युशन टू जीडीपी हा नवीन काढलेला आहे, फॉरेस्ट हा सेम आहे. ठीक आहे, आता जो कर आणि वित्तीय सुधारणा होता तो ह्या वर्षी कॅन्सल केलेला आहे. आता बघा, जे उत्पन्न अंतर आहे किंवा इन्कम डिस्टन्स आहे, तर ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त पैसे मिळतात. मागच्या वर्षी फायनान्स कमिशननी 45% त्याच्यावर क्रायटेरिया ठेवला होता, ह्याच्यामध्ये 42.5% ठेवलेला आहे. ठीक आहे, 16 आहे ते 42.5%. आता जी मी मागच्या वर्षी म्हणतो ते 15 फायनान्स कमिशन समजून घ्या, ते बोलता बोलता होऊन जाते माझं. तर 42.5% ह्या वर्षीसाठी आहे, म्हणजे कमी केलेलं आहे उत्पन्न अंतर. आता उत्पन्न अंतर हे कसं ठरवणार बघा, कुठे गेलं, हॉरिझॉन्टल हा क्रायटेरिया, इन्कम डिस्टन्स. जे टॉपचे 3 राज्य आहेत, जे 3 राज्यांची म्हणजे कशामध्ये, जीडीपी मध्ये, जीएसडीपी म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, म्हणजे जे राज्यांचं डोमेस्टिक प्रॉडक्ट असतं त्याचं, तर पर कॅपिटा म्हणजे टोटल पॉप्युलेशनला ते डिव्हाइड करणार आणि त्याची सरासरी टॉपच्या 3 राज्यांची काढणार आणि प्रत्येक राज्यासोबत ती म्हणजे मोजून बघणार की कोणत्या राज्याचा किती आहे. तर प्रत्येक राज्याचा पर कॅपिटल जीडीपी बघणार आणि जेवढं कमी असणार तेवढा जास्त वाटा त्या राज्याला मिळणार. तर ते आहे इन्कम डिस्टन्स, बरोबर. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की समजा आता हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचं मोजायचं आहे की तर टॉपचे 3 राज्य कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण येतो म्हणा. ते टॉपचे 3 राज्य कोणते येणार त्याची सरासरी काढणार आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला कम्पेअर करणार. जर हे कमी आलं तर महाराष्ट्राला जास्त पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, हे आहे इन्कम डिस्टन्स. त्यानंतर लोकसंख्याशास्त्रीय कामगिरी किंवा डेमोग्राफिक परफॉर्मन्स, हे तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. काय होतं की जे 15वर फायनान्स कमिशन होतं त्यांनी सांगितलं होतं की टोटल फर्टिलिटी रेट किंवा एकूण प्रजनन दर कोणत्या राज्यात जास्त आहे त्याला कमी पैसे मिळणार, ज्याचा कमी आहे त्याला जास्त पैसे मिळणार. पण आता हे काटून 16वं जे फायनान्स कमिशन आहे त्यांनी सांगितलेलं होतं की 1971 ते 2011 त्याच्या लोकसंख्या वाढीवर त्यांनी हे म्हणजे याच्यावर पैसे देणार आहे. ठीक आहे, लोकसंख्या शास्त्रीय कामगिरी. त्यानंतर फॉरेस्ट किंवा वन, हे पण तुम्हाला सांगितलं. फॉरेस्ट काय की मागे पण आधी पण 10% होतं, ह्या वर्षी पण 10% आहे, पण ह्याच्यामध्ये त्यांनी चेंज केलेलं काय की आधी जे 15 होतं त्यांनी ओपन फॉरेस्टला मोजलं नव्हतं, आता जे आहे त्यांनी ओपन फॉरेस्टला पण मोजलेलं आहे. ओपन फॉरेस्ट म्हणजे काय, खुलं जंगल, की ज्याचं म्हणजे बऱ्यापैकी दूर दूर जिथं झाड असतात ते, किंवा काही काही ठिकाणी झाडं पण नसतात. तर जे दाट, मध्यम दाट किंवा खुले जंगल आहे ते सगळं ह्याच्यात मोजलेलं आहे. 15 जे आहे फक्त दाट आणि मध्यम दाट मोजलेलं होतं. ठीक आहे, 2015 ते 2023च्या दरम्यानच्या साठीचे होतं हे फक्त. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात पाहिजे. त्याच्यानंतर जीडीपी मधलं योगदान, जे 15 फायनान्स कमिशन होतं त्यांनी जे फिस्कल इफोर्ट्स किंवा राजकीय प्रयत्न म्हणतात, तर त्याच्या निकषाच्या जागी 16व्या फायनान्स कमिशन मध्ये जीडीपीचे योगदान केलेलं आहे. तुम्हाला जे सांगितलंय की हे कार्टून हे आणलेलं आहे, तर हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रँट्स इन एड. आता हे झालं डिव्हॉल्युशन, म्हणजे हे 41% ते वेगळं झालं. आता 41% सोडून काही ग्रँट्स असतात किंवा अनुदान असतात, तर हे फक्त जे तुम्हाला मग सांगितलं होतं की जे केंद्राकडून राज्याकडे येतं ते झालं 41%, आणि या 41% मध्ये बाकीच्या राज्यांना, कोणत्या राज्यांना किती भेटणार ते झालं हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन. आता आपल्याला बघायचं ग्रँट्स किंवा अनुदान. हे अनुदान आहे, हे अनुदान टोटल 9.47 लाख करोड दिलेलं आहे. ठीक आहे, किती, 9.47 लाख करोड. आता जे मागचं जे 15वं फायनान्स कमिशन होतं त्यांनी काय सांगितलं होतं की जे ग्रँट्स इन एड आहे ते फक्त लोकल बॉडीज आणि डिझास्टर मॅनेजमेंट त्यांनाच नाही द्यायचं, तर रेव्हेन्यू डेफिसिट साठी पण द्यायचं, सेक्टर स्पेसिफिक आणि स्टेट स्पेसिफिक ग्रँट्स पण द्यायचे. सेक्टर म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट तुम्हाला माहितीच आहे, जे आपण इकॉनॉमीमध्ये करतो, किंवा त्याला काय म्हणतात, महसूल तूट. ठीक आहे, आता स्टेट सेक्टर स्पेसिफिक म्हणजे काय, तुम्ही हेल्थला किती करताय, एज्युकेशनला किती, किंवा काही नवीन ज्युडिशरी आहे, तर ज्युडिशरी काही बिल्डिंग वगैरे बनवायचे असतील तर त्यासाठी सेक्टर स्पेसिफिक लागतं. आणि स्टेट स्पेसिफिक म्हणजे काय की प्रत्येक स्टेटचे आपले काहीतरी नवीन नवीन गोष्टी असतात, प्रत्येकाला वेगवेगळे लागत असतात. काहींकडे फॉरेस्ट जास्त असतं, काहींकडे काय जास्त असतं, तर त्यासाठी ते राज्य स्पेसिफिक होतं. तर हे सगळं आता कापलेलं आहे, तर ह्याच्यात नाहीये. आता फक्त स्थानिक स्वराज्य संस्था किंवा लोकल बॉडीज आहे आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा डिझास्टर मॅनेजमेंट ह्याच्यासाठी आहे. तर हे फोकस लक्षात ठेवायचं आहे, फक्त ह्या 2 गोष्टी आहे, ह्या 3 गोष्टी नाही आहेत. ठीक आहे, असा पण प्रश्न येऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये बघू, जे लोकल बॉडीज आहे हे स्थानिक स्वराज्य संस्था, तर ह्या एक बघायचं आहे, आणि डिझास्टर मॅनेजमेंट आहे तर हे आपण बघायचंय की कोणत्याला नेमकं किती आहे. आता जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर ह्या काय लोकल बॉडीज आहेत, तर त्याचे ग्रँट्स बघायचे आहेत आपल्याला की लोकल बॉडीसाठी किती ग्रँट्स द्यायचे आहेत. तर 8 लाख कोटींचे अनुदान आहे, म्हणजे हे जे 9.47 लाख आहेत, लाख कोटी आहेत, तर त्याच्यापैकी 8 लाख कोटी म्हणजे प्रॉपर बघायला गेलं तर 7.91 एवढं लाख कोटी रुपये आहेत. किती, 7.91. तर आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं, 8 लाख कोटी. ठीक आहे, 8 लाख कोटींचे अनुदान आहे. ग्रामीण लोकांना किती देणार आहे, 4.35 लाख कोटी, आणि शहरी लोकांना किती देणार आहे, लोकांना म्हणण्यापेक्षा लोकल बॉडीज
ग्रामीण लोकल बॉडीज किंवा खेड्यातल्या लोकल बॉडीज, तर त्यांना किती द्यायचं? 4.35 लाख कोटी. आणि शहरी लोकल बॉडीज किंवा शहरी स्वराज्य संस्था त्यांना किती? 3.56 लाख कोटी. तर हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ह्या सगळ्या लक्षात ठेवा. हे दोन मिळून किती होत आहे? 8 लाख कोटी. 8 म्हणजे 7.91 लाख कोटी होत आहे. ठीक आहे, 7.91 लाख कोटी. ह्या कशापैकी आहे? 9.47 लाख कोटीपैकी ह्या आहेत. आता ह्याच्यापैकी दुसरं म्हणजे किती? 1.55 लाख कोटी. ठीक आहे, तर हे आपण पुढे बघू. आता हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे अनुदान बघितलं तर ह्याच्यामध्ये त्यांनी 3 अटी दिलेल्या आहेत. हे जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला 3 अटी मान्य कराव्या लागतील. कोणत्या कोणत्या? की जे स्टेट आहे, स्टेटनी वेळेत फायनान्स कमिशन बसवायला पाहिजे. आता ते 9-9, 10-10 वर्षांनंतर बसवत आहे. दर 5 वर्षांनी बसवायचे असतात, पण ते 5-5, 10-10 वर्षांनी, म्हणजे 10-10, 15-15 वर्षांनी पण बसवत आहेत. असे बरेचसे स्टेट आहेत. तर तिथं अजून म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून स्टेट फायनान्स कमिशन बसलेलं नाही, नवीन वाला. ठीक आहे, हे स्टेट फायनान्स कमिशन प्रत्येक 5 वर्षांनी बसवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे पण प्रत्येक वेळेस करायचे आहेत, प्रत्येक 5 वर्षांनी किंवा जसं जे काही मॅन्डेट असेल तसं. त्यानंतर स्थानिक संस्थांनी लेखापरीक्षित हिशोब किंवा ऑडिटेड अकाउंट प्रसिद्ध करायचे आहेत. जे पण लोकल बॉडीज आहेत, कोणतं ग्रामीण असू द्या किंवा शहरी असू द्या, तर प्रत्येकाने ऑडिट प्रसिद्ध करायचे आहेत. तर ह्या 3 अटी आपल्याला माहिती पाहिजे. 3 अटी जर असतील, ह्या नवीन टाकलेल्या अटी, तर ह्या माहिती पाहिजेत, नवीन आहेत म्हणून. ह्या जर अटी तुम्ही मान्य केल्या तरच तुम्हाला हे पैसे मिळतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जे हे अनुदान आहे, ते अनुदानाचे स्ट्रक्चर कसं आहे बघा. आता हे समजा 100 आहे. ठीक आहे, 100 रुपये अनुदान द्यायचे आहे, तर त्याच्यापैकी जे 80% आहे, हे जे 80% आहे, हे 80% अनुदान आहे, हे मूलभूत आहे. मूलभूत म्हणजे बेसिक, ते म्हणजे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. ठीक आहे, कोणती काही पण असू दे, तुम्हाला मिळणारच. आणि त्याच्यापैकी हे जे 20% आहे, हे तुम्ही परफॉर्म कसे करताय त्या बेसिसवर. आता परफॉर्मन्स म्हणजे कसं, की तुम्ही किती पैसे कमावले, त्या म्हणजे कोणती पंचायत आहे त्यांनी किती पैसे कमावले, कसे कमवणार, की काही टॅक्स घेणार किंवा काही फीस घेणार, तर ते तुम्ही कसे पैसे कमवत आहे की नाही, किती बेटर परफॉर्मन्स करताय, तर त्याच्यानुसार हे 20% मिळणार. ठीक आहे, हे 80% आहे, हे तुम्हाला फिक्स मिळणार. तर हे मूलभूत आहे, त्याला म्हणतात बेसिक. आणि 20% परफॉर्मन्स बेस्ड. आता हे जे 20% आहे, हे अनटाईड आहे, म्हणजे कशालाच म्हणजे जर तुम्ही ते काम केलं असेल तर तुम्हाला फिक्स मिळेलच. पण जे 80% आहे, तर त्याच्यामध्ये 50% आहे ते टाईड आणि अनटाईड, किंवा म्हणजे जोडल्या गेलेलं आणि मोकळं, अशा 2 टाईप मध्ये आहे. तर 50% जे टाईड आहे ते कसे कसे आहे, जे सॅनिटेशन किंवा वेस्ट किंवा वॉटर मॅनेजमेंट, तर त्या कामासाठीच मिळणार. ठीक आहे, 50%. आणि हे जे 50% आहे ते मोकळे, म्हणजे तुम्हाला जसं जे काही काम करायचं, शाळेची बिल्डिंग बांधायची आहे किंवा कुठं ग्राउंड बांधायचं आहे, त्यासाठी सगळ्यासाठी हे मोकळं आहे. ठीक आहे, तुम्ही काही पण करू शकता ह्याच्यात. पण पहिले जे 50% पैसे देणार, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हेच कामं करावे लागतील. कोणते कोणते? कचरा आणि पाणी व्यवस्थापनाचे. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता तर हे ज्या गोष्टी होत्या, तर ह्या फक्त म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी शहरी आणि ग्रामीण दोन्हीसाठी लागत होत्या. आणि ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या फक्त शहरीसाठी लागतात. ठीक आहे, शहरीसाठी काय काय, की जे निमशहरी किंवा जे अर्बन, सॉरी, यांनी 2 क्रायटेरिया दिले आहेत. काय? अर्बनायझेशन प्रीमियम ग्रँट्स दिलेले आहे आणि स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर कंपोनंट दिले आहे. हे 2 काय काय बघून घ्या. आता जे अर्बनायझेशन प्रीमियम ग्रँट्स आहेत, ते कशा लागणार आहे, की जे पेरी अर्बन विलेजेस आहेत, किंवा समजा आता हे समजा पुणे आहे, तर पुण्याच्या बाजूला काहीतरी वाघोली, उगली किंवा असे बाकीचे पण, किंवा काय म्हणतात त्याला, बरेचसे जवळपासचे गाव आहेत ते, की जे त्यांचं बऱ्यापैकी शहरीकरण झाले आहे. तर त्यांचे शहरीकरण झाले आहे, पण ते अजूनही पंचायतच्या अंडर येतात, तर त्यांना शहरी याच्यात आणायचे. ठीक आहे, तर शहरी लोकल बॉडीज मध्ये आणायचे. तर आपल्याला त्यासाठी त्यांनी अर्बनायझेशन प्रीमियम ग्रँट दिलेला आहे. किती? 10,000 कोटी रुपयांसाठी. ठीक आहे, प्रत्येक शहराला देणार आहेत, की जर ते विलिनीकरण करत असतील तर. ठीक आहे, निमशहरी गावांचे विलिनीकरण करत असतील तर. कशासाठी? शहरी स्थानिक संस्थांमध्ये. तर हे एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय, हा जे पेरी अर्बनायझेशन प्रीमियम ग्रँट कशासाठी आहे? पेरी अर्बन विलेज किंवा निमशहरी गावांसाठी. तुम्हाला सांगितलं, पुण्याच्या आजूबाजूचे जे शहरासारखे झालेले आहेत किंवा कोणतेही असू द्या शहर, त्यासाठी असणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय, की स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर कंपोनंट. आता स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर कशासाठी बनवणार आहे? वॉटर, वेस्ट वॉटर मॅनेजमेंटसाठी. तर हे 10 ते 40 लाख लोकसंख्या जिथं जिथं आहे, जे जे शहर आहेत, तर त्याच्यासाठी हे देणार आहे. आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 शहर येतात. कोणते? पुणे आणि नागपूर. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. किती? 56,100 कोटी रुपयांचे अनुदान इथं असणार आहे. 56,100 कोटी, आणि इथं फक्त 10,000 कोटी रुपयांचं अनुदान होतं. ठीक आहे, तर असं मिळून हे जे बघा, हे हे आणि जे ह्याच्यामधले जे अनुदान होते, तर ते सगळे मिळून शहरांसाठी 3.56 लाख कोटी होते, आणि ग्रामीणसाठी फक्त हे 2 मिळून 4.35 लाख कोटी होते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता डिझास्टर मॅनेजमेंट. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आधी सांगितलं होतं स्थानिक स्वराज्य संस्था, आणि ह्याचा आता दुसरा कंपोनंट आहे डिझास्टर मॅनेजमेंट. तर ह्याच्यामध्ये 1.55 लाख कोटी केंद्र सरकार देणार आहे. आणि जे
डिझास्टर मॅनेजमेंट असतं ह्याचं कसं असतं की 75% केंद्र सरकार देणार असतं आणि 25% जे राज्य सरकार आहे ते देणार असतं. तर म्हणजे काय की टोटल किती 2,04,401 कोटी रुपये हे SDRF आणि SDMF. SDRF म्हणजे काय स्टेट डिझास्टर रिलीफ फंड आणि SDMF म्हणजे काय की स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट फंड. आता मॅनेजमेंट म्हणजे काय की तुम्ही ऑलरेडी डिझास्टर होऊ नये म्हणून जे काही काम करता ते मॅनेजमेंट फंड असतं. आणि जे डिझास्टर झाल्यावर कोणाला किती म्हणजे कसं त्यांना रिलीफ करायचं, ठीक आहे, तर ते म्हणजे डिझास्टर रिलीफ फंड असतं. हे 80% देणार आहे याच्यापैकी आणि 20% हे मॅनेजमेंटसाठी देणार आहे. आणि त्याच्यापैकी केंद्र किती देणार आहे 1.55 लाख कोटी. तर हे जे 9.47 लाख कोटी होते त्याच्यापैकी हे तर तुम्हाला माहिती आहे आणि ह्याच्यापैकी हे जे आहेत हे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बाकीच्या काही शिफारसी आहेत. तुम्हाला मगाशी 2 शिफारसी सांगितल्या होत्या. काय की डिस्कॉम आहे. डिस्कॉम म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी असतात राज्य सरकारांच्या, तर त्यांना प्रायव्हेट करायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय की कुठे गेलं हा जे SPSE आहे म्हणजे ज्या राज्य सरकारांच्या कंपन्या आहेत तर त्यांना निष्क्रिय झालेल्या आहेत त्यांना बंद करायचे. तर हे 2 तुम्हाला सांगितलं होतं. दुसरी गोष्ट काय की जे ऑफ बजेट बॉरोइंग्स आहेत ते म्हणजे जे आपण इकॉनॉमीमध्ये कन्सेप्ट करत असतो किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात अर्थसंकल्पाच्या बाहेरील कर्ज आहे तर ते घेणं बंद करायचं आहे. ठीक आहे. तर म्हणजे जनरली ते घेत नव्हते आता हळूहळू कमी केलेलंच आहे पण आता पूर्ण बंद करायचं आहे. त्यानंतर 2030-31 पर्यंत फिस्कल डेफिसिट 3.5% करायचं आहे आणि राज्यांनी 3% करायचं आहे. तर हा जनरली बघायला गेलं तर आता मागच्या वर्षीसाठी किती होता 4.4% होता तर हा कमी करून 3.5% करायचा आहे 2030-31 पर्यंत. ठीक आहे. ही एक शिफारस लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 16व्या वित्त आयोगानुसार आता ह्या पण 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या 2-3 गोष्टी आहेत की महाराष्ट्राचा वाटा नेमका किती आहे महाराष्ट्राच्या वाट्याला किती दिलेला आहे आणि सर्वाधिक वाटा कोणत्या कोणत्या राज्यांचा आहे. तर महाराष्ट्राचा वाटा 6.44% आहे. 15वं जे फायनान्स कमिशन होतं त्याच्यापेक्षा आता वाढलेलं आहे ऑब्व्हियसली कारण की हे जे क्रायटेरिया आहे ह्या क्रायटेरियामध्ये कॉन्ट्रीब्युशन टू जीडीपी मध्ये आपण वरती येतो आणि लोकसंख्या पण आपली बऱ्यापैकी आहे तर त्याच्यामुळे आपलं म्हणजे लोकसंख्या जरी आपली खूप जास्त वाढली नसेल बाकीच्या याच्याप्रमाणे पण आपलं जे डेमोग्राफिक परफॉर्मन्स आहे ते बेटर आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपलं इथे वाढलेलं आहे. ठीक आहे. 6.44 झालेलं आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश सर्वाधिक वाटा बघायला गेलं तर उत्तर प्रदेशचा आहे कारण की ऑब्व्हियसली त्यांचे पॉप्युलेशन जास्त आहे एरिया पण जास्त आहे त्याच्यामुळे पहिल्या नंबरला उत्तर प्रदेश असणार आहे. दुसऱ्या नंबरला बिहार आहे कारण की त्यांचं पॉप्युलेशन जास्त आहे. त्यानंतर मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि 5व्या नंबरला महाराष्ट्र आहे. तर हे 5 लक्षात ठेवा आणि हा महाराष्ट्राचा वाटा कोणता आहे तो पण लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपलं हे फायनान्स कमिशन आहे हे सगळं संपलेलं आहे ह्याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. ठीक आहे. आता जर तुम्हाला हे जर लेक्चर्स आवडत असेल तर प्लीज शेअर करत जा मला पण चांगलं वाटेल आणि तुम्हाला काही फीडबॅक असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकत जा जेणेकरून मला पण कळेल की मी काय इम्प्रूव्ह करू शकतो किंवा जर चांगलं काही घेत असेल तर मला सांगत जा की हा सर तुम्ही चांगलं घेताय तर म्हणजे ते कंटिन्यू करायला मला बरं होईल. ठीक आहे. चलो फिर बाय बाय.